नमस्कार मैत्रिणी, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. मैत्रिणी, आज तुम्हाला साबुदाण्यापासून आणि वरईपासून मस्त असा खमंग ढोकळा बनवून दाखवणार आहे. अगदी जाळीदार मस्त एकदम. पहा तुम्ही. तर मी तर 2 तास भिजत घातले साबुदाणे आणि वरई. भरपूर पाणी टाकून एक वाटी, अर्धी वाटीला वरती जरासे साबुदाणे होते म्हणजे तो घातले आणि एक वाटी वरई, असे 1.5 वाटी प्रमाण आहे त्याचं. अर्धी वाटी साबुदाणे, 1 वाटी वरई. तर हे मी 2 तास भिजत घातले होते. आता हे पाणी काढून घेते आणि त्याच्यात मी टाकून घेते. भरपूर पाणी टाकून भिजत घालायचं, त्याच्यामुळे पटकन भिजतात. तर हे पहा, आता मी हे मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेणार आहे. पहा, सर्व घेणार आहे. कशी वरई जास्त फुगत नाही, साबुदाणे थोडे फुगतात, पण वरईला जास्त पाण्यात ठेवले तरी पण जास्त मोठी होत नाही, ती तेवढीच राहते. त्याच्यामुळे जास्त फुललं नाही. तर वाटल्यावर तुम्हाला फुललेली दिसेल आणखीन. तर पाहता मी हे घातलेले आहे. पण आता ह्याच्यामध्ये 2च जिन्नस घातलेले आहे. अजून एक जिन्नस मला घालायची आहे त्याच्यामध्ये. तर ढोकळा बनवायचा घाईत एकदम अर्जंटली. तर कसं बनवणार आहे ते नक्कीच पहा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण. अगदी सोपा, खरंच तोंडाला चव आणणारा हा ढोकळा आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेस आपण बनवत असतो हमेशा वेगवेगळ्या प्रकारचे ढोकळे, बेसन पिठाचे ढोकळे, तर तांदळाचा ढोकळा. तर आत्ता मी करणार आहे साबुदाणा आणि वरईचा ढोकळा. त्याच्यात मी दही टाकले आहे, अर्धी वाटी पडली होती माझ्याकडून, वाटी सटकली हातातून, तर त्याच्यात दह्यात पडली. आता मी हे पाणी टाकणार नाही ह्याच्यात, एवढ्याच पाण्यामध्ये असे बारीक वाटून घेणार आहे हे. तर पहा, मी हे बारीक वाटून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. तर हे मी वाटून झालेले आहे, त्याच भांड्यात ठेवणार आहे मी आता ओतून थोड्या वेळासाठी. हे बघा, हे बारीक झालेले आहे, बऱ्यापैकी बारीक झालेले आहे ते. आणि मी आता हे ओतून ठेवते. पहा, आपण डोश्याला किंवा त्या इडलीला करतो ना, त्या पद्धतीने बारीक करायचं आपल्याला. डोसे करतो, इडली करतो, त्या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आणि ठेवायचं. अगदी साध्या सोप्या पद्धतीत हा लेकिन पण खमंग जाळीदार बनणार आहे. अगदी कलाकंद कसं खातो, पांढरं कलाकंद, अगदी तसाच होणार आहे. पांढरा शुभ्र जाळीदार मऊ लुसलुशीत. तुम्ही पहा पुढे गेल्यावर काय. आता उपवास असल्यामुळे मी साजूक तूप लावणार आहे थाळीला. तेल लावलं असतं तरी चाललं असतं, पण मी साजूक तुपाने छान, मग चव पण छान येते म्हणून साजूक तूप लावलेलं आहे. आता हे मी बाजूला ठेवते प्लेट आणि दुसरं तयारी करते आता तुम्हाला. हे बघा, आता हे पीठ घेतलेलं आहे आपण ना, ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. पण घट्ट दिसते मला, मग थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये. आता घट्टच वाटते जरासं, पहा बरं. तर मी आता हे घेते, पाणी आणते आणि पाणी घालते. पहिले मीठ टाकून घेते. हे बघा, मिक्स करून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर एक जिन्नस काय टाकणार आहे लक्ष द्या. काय नाही लागत जास्त त्याच्यामध्ये. दही, साबुदाणे आणि वरई आणि मीठ, काहीच लागत नाही त्याला. पटकनी होणारा कसं, आपल्याला खिचडी किंवा बटाट्याची भाजी किंवा आणखीन वरईचा भात खाऊन कंटाळा आला असला तर हा चटकदार पदार्थ मी तुम्हाला दाखवते आज. नक्कीच करून खा, या उपवासामध्ये फार छान लागतो. आणि वेळ नाही खात, पूर्वतयारी बिलकुल नाही याला, काहीच नाही. लगेच वाटायचं आणि लगेच बनवायचं असं आहे. पीठ आंबवट ठेवायचं नाही किंवा काहीच नाही. हे पहा, आता मी ना 1 पाकिट विनेचं ओतणार आहे त्याच्यामध्ये, का की त्याला जाळी यायला पाहिजे आपल्याला ना. मग थोडंसं विनेचं ओतल्यामुळं त्याला जाळी येते. आता पाणी बरंच टाकलेलं आहे, थोडं घट्ट असल्यामुळं जास्तच टाकलेलं आहे पाणी मी. पीठ घट्ट आहे ना जरा. हे पहा, तर छान मिक्स करून घेते. आता घ्यायची थाळी. मी पाणी पण ठेवलेलं आहे गरम व्हायला आणि हे ओतून द्यायचं आपल्याला थाळीमध्ये संपूर्ण. पुढे काय करणार आहे लक्ष द्या मात्र. पुढे कसं आपण करतो रेग्युलर ढोकळा. आता इथे पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती आणि ही प्लेट भरलेली आहे ढोकळ्याची पिठाची, ही त्याच्यामध्ये ठेवून द्यायची. आणि ह्याला 10 मिनटं मीडियम गॅसवर, एकदम फास्ट पण नाही, स्लो पण नाही, मीडियम गॅसवर ठेवायचं. 10च मिनटं. घड्याळ लावून ठेवलं तरी चालेल तुम्ही. 10 मिनटं ठेवायचं, जास्त काही ठेवायचं नाही. आता आपण तोपर्यंत दुसरी तयारी करूया आपण. आता नुसता ढोकळा आहे, मग त्याच्यावर जरा चटणी पाहिजे ना चटपटीत.
मस्त चटणी. तर मी कैरीची चटणी बनवणार आहे, ओल्या नारळ आणि कैरीची. तुमच्याकडे कैरी असली तर कैरीची करा, नाही ते चिंच घाला किंवा लिंबू पिळलं तरी चालेल. किंवा नाही केलं काही याच्यात ह्याच्याबरोबर खायला ना, नाही जर ते आंबट घातलं काही तरी चालेल. तर मला लागते जरा चटपटीत, थोडीशी आंबट गोड तिखट अशी मस्त. साखर टाकली तरी साखर टाकायची, नसली टाकायची तर नका टाकू. पण अशा पद्धतीने चटणी बनवून घ्यायची. तर ही साल काढलेली आहे. साल का ठेवलीमुळं काय होतं, तुरट लागणार, म्हणून साल नाही ठेवायची, साल काढून टाकायची वरची. तर हे असेच तुकडे करून टाकणार आहे मी. मोठे बारीक असले तरी काही फरक पडत नाही, त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मिक्सरमध्ये. तर मग ते खोबरे पण मी अर्धा नारळ घेतलेला आहे, अर्ध्या नारळाचे तुकडे तुकडे करून टाकणार आहे. का की आपल्याला करायची तेच ना, चटणीच करायची ना. मग तुम्ही एक नारळ घ्या, अर्धा घ्या, तुम्हाला किती हवी तेवढा घेऊ शकता. किसायच्या भानगडीत पडायचे नाही. असे तुकडे केले का होती लगेच. आता ह्याच्यात आपल्याला फक्त मिरच्या घालायच्यात, दुसरं काही घालायचं नाही. का की मिरच्याने काय होतं, कोथिंबीर, जिरं किंवा आणखीन काय तुम्हाला लसूण घालतं, कोण काय घालतं. पण आता उपवास असल्यामुळे दुसरं काहीच घालायचं नाही आपल्याला. फक्त मी घालणार आहे मिरच्या. 4 मिरच्या घातलेल्या आहेत. वाटून घ्यायचं छान, थोडंसं पाणी टाकून वाटायचं. ते पहा झालेलं आहे वाटून. घट्ट झाकण बसलेलं आहे. आता मी खोलायला पाहिजे, ते भरपूर घट्ट झाकण बसलं आहे. ते असं पकडून काढते आता. हे पहा चटणी मस्त रंग आलेला आहे. चटणीला पांढरी शुभ्र चटणी झालेली आहे. आपली ढोकळा होईल ना त्याच पद्धतीची चटणी पण झालेली आहे. एकदम भारी. तुम्हाला वाटलं तर थोडी साखर टाकायची, टाकू शकता याच्यात बरं का, जरा गोड लागलं तर मी नाही टाकलेली साखर, आंबटच केलेली आहे, तिखट आंबट अशी. तर आवडते मला ती, म्हणून ती केलेली आहे. तुम्हाला थोडीशी साखरेचे दाणे टाकायचे तर टाकू शकता. आपण करण्यावर आहे मैत्रिणींनो, कशी चव लागते, कशी काय लागते, कोणाला कुठल्या चवीची लागते, कोणाला कुठल्या चवीची लागते, असं आहे. आता हे 10 मिनटं झालेलेच आहे. मी पाहते फुललं आहे का. तर खाली ताटाला मी साजूक तूप लावलं होतं, त्यामुळे निघणार तर लगेचच. हे बघा साजूक तूप लावलं होतं, ते तुपाचं वरती आले पहा कसं तेलकट पिवळं होतं ना तुपाचं, ते वरती आले आणि छान फुललं आहे पहा किती मस्त. आणि जाळीदार बनला असणार आहे. तर आता मी याला खाली उतरून ठेवला आणि आता याला मी तडक्याची तयारी करते. तर तडक्याला मी काय करणार आहे, आपल्याला चटणीला बी तडका हवी आणि ढोकळ्याला बी तडका हवी. मग जरा जास्तच तूप घेणार आहे, साजूक तूप थोडंसं, एक पळी भरून गच्च घेणार आहे. म्हणजे दोन्ही बाजूला कामाला येईन आपल्याला. हे बघा असे दोन्ही बाजूला कामाला येईन अशी घेणार आहे. तर व्यवस्थित पुसून घेते. आता मी तळलं का आणखीन जास्त दिसन दे. आता जास्त काही त्याला फोडणी देत बसायचं नाही, तेव्हा काय नाही. मिरची टाकायची, जिरं टाकायची, थोडीशी तडतडून दिले का फुलली का जिरं आणि मिरची पण छान अशी झाली का, नंतर आता झालेली आहे आपली. आता मी थोडासा तडका चटणीवर ओतणार आहे. हे पहा थोडंसं तडका मी चटणीवर ओतते, पुरेसा आहे. आता आपल्या ढोकळ्यावर पूर्ण तडका ओतायचा संपूर्ण आहे. ते मी चमचाभरच ओतलेला आहे, जास्त नाही, की भरपूर त्याला तेल आहे चटणीला पण. तर हा तडका मी संपूर्ण ओतून देते उरलेला. हे बघ मस्त एकदम दिसतंय आणि रंगही छान दिसते. मिरच्या टाकल्या आहेत फक्त वरती मी, जास्त काही नाही. का की उपवासाचं आहे म्हणून एकदम परिपूर्ण उपवासाचं मी पाळते आणि करते व्यवस्थित. उपवास म्हटलं का भरपूर माझं बारीक लक्ष असतं, त्याच्यामुळं दुसरं काहीच टाकत नाही. तर इथे पहा मी बाजूला आता ठेवायचे आणि चटणी छान हलवून घ्यायची. कारण की मीठ टाकलेलं आहे, तडका टाकलेला आहे, त्याच्यामुळं थोडंसं हे बघा मीठ टाकलेलं आहे, तडका टाकलेला आहे, त्यामुळे थोडीशी हलवून घ्यायची. मग रंग किती फार सुंदर आलेला आहे चटणीचा. अगदी माझा बाऊल आहे ना त्याच पद्धतीने दिसते, पांढरा शुभ्र आहे का नाही. आता ह्याला पण बाजूला ठेवते मी आणि आपलं कापायला घेते. हे कापून बी दाखवते तुम्हाला.
किती जाळी आलेली आहे ते पण तुम्हाला कळेल आणि किती छान झालेला आहे. हा 4-5 माणसांना कामाला येऊन एवढा पोटभरीचा हेल्दी झालेला आहे पहा. 4-5 माणसं तर पोटभर खाणार. आणि हा कसा म्हणजे साबुदाणा आणि वरई खूप हेल्दी नाश्ता असतो. हा हेल्दी असतं जेवण. 2 खाल्लं तरी पोट भरते असं त्याचं असतं. खूप असं पचण्याला पण हलकं नाही आहे म्हणून कमीच खायचं. पहा आता जाळी पडतं माझ्या हातातून. ही जाळी पहा मऊ लुसलुशीत झाला आहे का नाही. अगदी बेसन पिठाचा करतो अगदी तसा झालेला आहे का नाही. तर मी संपूर्ण काढते मग तुम्हाला दाखवते. वरती प्लेटमध्ये पण ठेवते. बघा किती जाळी पडलेली आहे. एकदम कापसासारखा मऊ लुसलुशीत झालेला आहे. तर मी आता प्लेटमध्ये भरून तुम्हाला दाखवते चटणी आणि ते. हे बघा मस्त दिसते, रंग छान दिसते. अगदी जाळी पडलेली जसं कलाकंद म्हणतात ना, मिठाईचं कलाकंद असतं ना तसं झालेलं आहे. बघा जाळी जवळून पहा किती जाळी आहे. पाहिलं किती जाळी पडलेली आहे त्याला. पावासारखं झालेलं आहे का नाही मस्त. पहा मऊ लुसलुशीत एकदम आणि चवीला पण फार छान. पहा मैत्रिणी तुम्हाला पुढे सांगायचं म्हणजे माझे मसाले आलेले आहेत. तुम्हाला घ्यायचं असलं तर स्क्रीनवर नंबर देणार आहे, तुम्ही घेऊ शकता आणि मसाले ऑर्डर करू शकता. पुऱ्या महाराष्ट्रावर मसाले फिरतात. तुम्हाला कुठेही म्हणजे ऑर्डर केला फोनवर नंबरवर घ्या, तुम्ही फोन नंबर देणार आहे त्याच्यावर घ्या आणि ऑर्डर करू शकता. सगळे प्रकारचे मसाले आहेत. चुलीवर भाजलेले खमंग मसाले लागणारे हे गावरान पद्धतीचे बिना केमिकलचे मसाले. तर छान मसाले तर घ्याच, पण माझा ढोकळा कसा झाला ते कळवा. बाय.